Hi, welcome to my YouTube channel Innocent Shivam. Today we are going to start on the topic that how to make nouns. म्हणजे आपल्याला ते पॅसेज बेस्ड क्वेश्चन मध्ये विचारलं जातं की मेक नाउन. ठीक आहे. तर आता आपल्याला बघायचं की नाउन कसं बनवायचं. कारण माझे रिस्पॉन्स असं होतं की मला नाउन बनवता येत नव्हतं. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं की नाउन कसं बनवायचं. ठीक आहे. आता नाउनसाठी आपल्याला पहिल्यांदा काय गरजेचं आहे, सफिक्स. सफिक्स म्हणजे काय की प्रिफिक्स सफिक्स माहिती असेल. ठीक आहे. प्रिफिक्स म्हणजे काय, फर्स्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स. आणि सफिक्स म्हणजे काय, सफिक्स म्हणजे काय, सेकंड पार्ट ऑफ द सेंटेन्स. ठीक आहे. सेकंड पार्ट म्हणजे जे शेवट शब्दाचे जे शेवटला येते त्याला काय म्हणतात, सफिक्स म्हणतात. आणि प्रिफिक्स म्हणजे काय, की जे शब्दाच्या पहिल्यांदा येते त्याला काय म्हणतात, प्रिफिक्स म्हणतात. ठीक आहे. आता काय याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण काही सफिक्स बघून घेऊ. सफिक्स कोणते कोणते, TION, ATION, दुसरं काय मेंट, चौथं काय नेस. ठीक आहे. पाचवं काय ANC. हे सगळे सफिक्स आहे. ठीक आहे. सिक्स काय ENCE, सेवन काय वाय, आठवं काय ER, नववं काय नुसतं आर, दहावं काय OR ऑर. ठीक आहे. हे काय, हे सगळे सफिक्स आहे. सफिक्स म्हणजे काय, शब्दाचा शेवटचा भाग. ठीक आहे, संवादासाठी. आणि प्रिफिक्स म्हणजे काय, शब्दाचा पहिला भाग. ठीक आहे. आणि इथं काय नाउन बनवायचं आपलं. ठीक आहे. समजा एखाद्या शब्दातले प्रोटेक्ट, कोणता, PROTECT, प्रोटेक्ट हा शब्द एवढा दिला. ठीक आहे. आता आपल्याला काय बनवायचं आहे आपल्याला बनवायचं काय, आता नाउन बनवायचं आहे. ठीक आहे. मग नाउनसाठी काय लागा, आपल्याला हे शब्द यूज करायचे. हे शब्द याच्या सेकंड पार्टला म्हणजे इथं टाकून बघायचे होतात. पहिला शब्द काय, प्रोटेक्ट. प्रोटेक्टला कोणता शब्द येऊ शकेल यांच्यापैकी, प्रोटेक्शन येऊ शकेल. ठीक आहे. आपल्याला कळत लगेच, बघितलंच कळतं. प्रोटेक्शन येऊ शकेल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, इन्स्पायर हा शब्द असतो. इन्स्पायर शेवटला कोणता शब्द जोडल्यावर हा नाउन होईल, इन्स्पिरेशन. TION जोडल्यावर काय होईल, हा नाउन होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, सॅटिस्फाय हा शब्द असतो. सॅटिस्फायला कोणता शब्द जोडल्यावर नाउन होऊन जाईल, सॅटिस्फॅक्शन. ठीक आहे. सॅटिस्फॅक्शन. ठीक आहे. मग कोणता आहे, TION, हा शब्द पहिलाच. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, एक्झाम्पल काय इथे समजा हॅपी हा शब्द आहे. हॅपी असं बनवायचं नाउन. मग इथे काय शब्द आहे, एक नेस, हॅपीनेस. ठीक आहे. थोडक्यात समजा पॅसेज बेस्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं जातं की मेक नाउन फ्रॉम द अबव वर्ड्स. ठीक आहे. मग तिथे आपल्याला इथे नाउन कशी बनवायची हे सांगतो मी. ठीक आहे. ठीक आहे. हे सगळे सफिक्स आहे. आणि हे सफिक्स काय करायचे, ही सफिक्स ते नोटबुक वहीमध्ये लिहून घ्यायची की नोट डाऊन करून घ्यायची. आणि एकदा फक्त वाचून घ्यायची 2-3 वेळेस. 2-3 वेळेस वाचले ते समजून जातील की आपल्याला नाउन कसे बनवायचे. म्हणजे कुठल्याही एखादा शब्द आला तुला, तुम्हाला म्हटलं की नाउन बनवायचं आहे, तर नाउन कशी बनवायची कळलं ना आता. हे असे शब्द आले, शब्दाच्या शेवटला फक्त हे शब्द यूज करून बघायचे. त्याच्या आपलं काय, याच्यामुळे आपल्याला नाउन बनवता येईल. म्हणजे समजा एखादा पॅसेज बेस्ड क्वेश्चन आला, त्या पॅसेज बेस्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं जातं मेक नाउन फ्रॉम दिस वर्ड. ठीक आहे. तिथं शब्द फक्त शेवटला ऍज सफिक्स, म्हणजे सफिक्स म्हणजे काय, शब्दाच्या शेवटच्या भागाला लावून बघायचे शब्द. कोणते शब्द, हे शब्द. हे शब्द जर लावले तर आपल्याला समजून जाईल की कुठल्या शब्दाने हा नाउन तयार होते. समजा मला फक्त हा शब्द दिला, कोणता, हॅपी हा शब्द दिला फक्त, HAPPY हा शब्द दिला, हॅपी हा शब्द दिला. ठीक आहे. त्याच्यापासून मला काय बनवायचंय, नाउन बनवायचंय. म्हणजे कसं बनन, मी सगळे शब्द जे आहे ना शेवटला टाकून बघेन. त्याच्यातला फक्त एकच शब्द असं मॅच होते, कोणता, हा नेस, हॅपीनेस. ठीक आहे. शब्दाच्या शेवटच्या बाजूला टाकून बघितले हे शब्द सफिक्स सगळे, तर आपल्याला नाउन बनवता येतं. ठीक आहे. आता हे कुठं विचारलं जातं, एक्झाम मध्ये आपल्याला विचारलं जातं की नाउन, मेक नाउन फ्रॉम द अबव वर्ड. ठीक आहे. की वरील शब्दापासून एखादा नाउन बनवा. ठीक आहे.